तर जाऊयात सामना क्रमांक 2 ला तर सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अनिकेत रोडे. पहिलाच बॉल उडवलाय. सुनील खर्डे आपल्या स्टाईल मध्ये मात्र या स्पर्धेची सुरुवात करतायत. पहिल्याच बॉलवर एक टोले जंग तडाखा. अनिकेत रोडे यांचं करतायत भव्य स्वागत आणि पहिल्या बॉलवर एक दिमागदार षटकार. हॅलो 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 हॅलो. अनिकेत तयार आहेत. यावेळेस मात्र थोडासा हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. पुनरागमन केले अनिकेत रोडे यांनी. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु तदनंतर जर बघितलं तर एक हाफ ट्रॅकर एक आखूड टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. आणि मग त्या चेंडूवर नक्कीच आपण बघू शकतो की धाव मिळणार नाही, परंतु पंचांकडे विचारणा केली जाते आहे आणि बघूयात आता काय निर्णय असेल. तो देखील आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. अतिशय दिमागदार आयोजन, अतिशय सुंदर, सुबक आणि प्रभावी आयोजन असणारी क्रीडा स्पर्धा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं हे 12वं वर्ष या ठिकाणी संपन्न होतोय. आज तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 2 आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. एका बाजूला वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे आणि दुसऱ्या बाजूला वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे. या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता अनिकेत रोडे यांच्या विरुद्ध, परंतु दुसऱ्या चेंडूपर्यंत काय घडलंय ते मात्र तपासलं जाते, त्याची शहानिशा केली जाते आणि तिसऱ्या पंचांची मदत मात्र त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. प्रेक्षकांची देखील प्रचंड रेलचेल उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत आहे. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. पाहूयात आता निर्णयाची प्रतीक्षा आहे. काय निर्णय येतोय तो आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवला जाईल. तर निर्णय आलेला आहे. 1 फॉर द ओव्हर, 1 बाउन्सचा इशारा देण्यात येतोय. यानंतर तुम्ही असा चेंडू टाकू शकणार नाही आणि यानंतर जर या ओव्हरमध्ये असा चेंडू टाकला गेला तर मग निश्चितच तुम्हाला दंडित करण्यात येईल. ही चेतावणी इथे निश्चितच अनिकेत रोडे यांना देण्यात आली आहे. सुनील खर्डे स्ट्रायकर एंडकडे, तर बॉलिंगसाठी अनिकेत रोडे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा, बॅटच्या अगदी समोर बॉल लागला. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. मधुर धुळे त्यात बॉलवर एक सिंगल मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. एका बाजूला खेड राजगुरुनगरचे आयकॉन अनिकेत रोडे, तर दुसऱ्या बाजूला मोरगाव बारामतीचे अक्षय तावरे एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतील. मधुर धुळे, अमोल गागरे आयडॉलच्या भूमिकेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. तर सुनील खर्डे आणि भूषण उगडे यावेळेसचा बॉल नो बॉलची इथे घोषणा करण्यात आलेली आहे. आपण या अगोदर चर्चा केली होती की 1 फॉर द ओव्हर या अगोदर देण्यात आला होता, म्हणजे की सेकंड बाउन्स तुम्ही टाकू शकणार नाही या ओव्हरमध्ये, आणि सेकंड बाउन्स तिथे पाहायला मिळाला आणि लगेचच पंचांनी तिथे नो बॉलचा इशारा दिला. पुढचा चेंडू नवनाथ हडवले यांच्यासाठी फ्री हिट असणार आहे. पाहूयात अनिकेत रोडे कशा पद्धतीने पुनरागमन करतायत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या ओव्हरचा विचार जर केला तर धावसंख्या देखील निश्चितच आपल्याला 7-8 या आकड्यावर पाहायला मिळते. यावेळेस मिड विकेटमध्ये बॉल खेळलाय. फिल्डर येतात बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे मार्गस्थ होत असताना धावा फलकावर धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. नागेश आव्हाड आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडलेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. बॉल तयार आहेत. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन नाही झालंय बॅट आणि बॉलमध्ये. हा चेंडू मात्र निर्धावित असताना आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु तदनंतर खूप चांगलं पुनरागमन आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आजपासून प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉचं आयोजन आयोजक कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. 20 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी तुम्हाला आहे. यावेळेस फाईन लेग मध्ये बॉल, तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंगारा दिलाय
आणि बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय, जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. वर टाकलेला बॉल त्याला फक्त दिशा दिली. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकाकडे संधी होती त्या बॉलला अडवण्याची, परंतु बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर राहिला आणि बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. पहिल्या वरचा खेळ संपतोय आणि पहिल्या वर नंतर धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना बघायला मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉलिंग साठी येत आहेत निखिल येत आहेत. निखिलचा पहिला बॉल थोडासा खराब पाहायला मिळालेला आहे. यावेळेस मात्र बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. नवनाथ हडवळे यांच्या स्लॉट मध्ये बॉल आलाय आणि स्पॉट मध्ये आलेला चेंडू मात्र नवनाथ हडवळे सोडणार नाहीत. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, तगडा प्रहार, षटकार. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतरच्या दुसऱ्या चेंडूवर आलाय षटकार. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे सुपरस्टार, एक बहुगुणी खेळाडू, एक प्रख्यात खेळाडू म्हणून निश्चितच नवनाथ हडवळे यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु दुसऱ्या बाजूला निखिल यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी करायची. ओव्हर द कव्हर, लाजवाब, कडक, बेमिसाल, अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डला क्लिअर केलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे नवनाथ हडवळे घेत आहेत. बॉलला पाठवत आहेत सीमारेषेच्या पलीकडे. पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅटाने बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. मिड विकेट वरून फिल्डर येतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि फलंदाजाला मिळते 4 धावेंची हमी. आलाय चौकार. धावसंख्या 4 पुढे जाते. धावफलकावर 27 धावा. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे चौकार आलेत निखिलच्या विरुद्ध. फुलर लेंथवरचा बॉल बनगडाचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु मागे फिल्डर आहेत, झेल पकडतायत आणि फलंदाजीकडे माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळणार आहे निखिलचा पलटवार, नवनाथ हडवळेची विकेट. पहिला धक्का, पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. नवनाथ हडवळे बाद झाले आणि नवनाथ हडवळे यांची जागा घेण्यासाठी आतिश थोरात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निखिलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने निखिलने या ओव्हरमध्ये त्याच्या विरुद्ध धावा आल्या, परंतु निश्चितच शेवटच्या या 5व्या चेंडूवर मात्र विकेट त्याने मिळवलेली आहे. नवीन फलंदाज आतिश थोरात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पण वेळ तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 4:20 या इनिंगला सुरुवात झाली आहे, त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं देखील निश्चितच फार गरजेचं ठरणार आहे. याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. वेळेचं बंधन आहे. आपण मागच्या 2 दिवसांचा विचार जर केला तर मागच्या 2 दिवसांमध्ये वेळेवर सामने सुरू झाले, वेळेवर संपले आणि प्रत्येक इनिंग आपण वेळेवर संपवली आहे. त्यामुळे निश्चितच एक शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेचा उल्लेख आता केला जातोय. त्यामुळे आपल्या सर्वांना आमची विनंती एवढीच राहणार आहे, आज आलेल्या 4 नवीन संघांना की आपण वेळ वाचवत चला. एका इनिंगसाठी तुम्हाला निर्धारित वेळ आम्ही दिलेला आहे. बॅटिंगसाठी आतिश थोरात आले, तर दुसऱ्या बाजूला निखिल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. धावफलकावर 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढे आले, चांगला स्ट्रोक खेळलाय, परंतु मागे फिल्डर
तिकडे मात्र चूक होताना पाहायला मिळालेली आहे. झेल निसटलाय. अतिश थोरात यांना मात्र एक लाईफलाईन मिळते या ठिकाणी. निखिलचं कौतुक इथे केलं पाहिजे. चुका टाळाव्या लागतील इथे. अतिश थोरात यांचा झेल सोडणं निश्चितच तुम्हाला किती महागात पडेल ते येणारी वेळ सांगून जाईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 28 धावा 2 ओव्हर नंतर. एक खेळाडू बाद. तर 2 ओव्हर पूर्ण झाल्यात. 28 धावा. षटक क्रमांक 3 ला सुरुवात आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता पारनेर तालुक्याचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू नाव मधुर धुळे. परंतु स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर घुलेवाडीचे अतिश थोरात स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जीवदान मिळालेलं आहे. परंतु पाहूयात आता इथून पुढे कशा पद्धतीने ते बॅटिंग करतायत. 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर चांगली धावसंख्या आहे. 2 ओव्हरमध्ये 28 बनवल्या गेलेल्या आहेत. प्रतिषटक 14ची सरासरी. कमी गतीने टाकलेला बॉल समोर उडवलाय. फिल्डर तिकडे बॉलला जज करतायत आणि अजून एक जीवदान मिळतं या ठिकाणी अतिश थोरात यांना. 5 चुका होत आहेत. त्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षणामधल्या त्रुटी तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. कारण क्रिकेटच्या मैदानावर झेल पकडणं फार गरजेचं आहे. म्हणतात ना की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. एक झेल सुटल्यानंतर काय होतं हे आपण काल देखील बऱ्याच सामन्यांमध्ये बघितलं. काल राजू पाटे यांचा एक झेल सुटला, त्यानंतर राजू पाटेने मॅच जिंकून दिली. काल आपण अमोल घोडेकर यांचा झेल सुटताना पाहिला शेवटच्या मॅचमध्ये. अमोल घोडेकर मॅचेस घेऊन गेले. क्रिकेटच्या इतिहासात अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. झेल मात्र तुम्हाला इकडे पकडावे लागणार आहेत. आणि अतिश थोरात यांना मात्र हे मिळालेलं दुसरं जीवदान. धावफलकावर धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. बॉलिंगसाठी मधुर. स्ट्रायकर एंडकडे राहुरीचे सुनील खर्डे. त्यावेळेस बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. मागे फिल्डर आहेत सुहास खुळे येत आहेत बॉलवर. एक सिंगल मात्र तिकडे पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल आणि धावफलकावर धावसंख्या आपल्याला 30 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. खूप चांगलं मैदान आणि या मैदानाचा विचार जर आपण केला तर त्या मैदानावर केलेली सजावट, तिरंग्याची जी झालर आहे ती देखील लक्ष वेधून घेणारी, बॅरिकेटिंग लक्ष वेधून घेणार आहेत. समतल मैदान आहे. विशेष म्हणजे गोलाकार मैदान आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मैदान आहे. आणि जी मैदानं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असतात, गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असतात, तिथे प्रेक्षकांची नेहमी गर्दी आपल्याला बघायला मिळते. आणि या मैदानाचं ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. बॉलिंगसाठी मधुर. यावेळेस मात्र चेंज ऑफ आपण जर बघितला तर चेंज ऑफ पेस केला होता. थोडासा कमी गतीने टाकला होता. मागून बॉल फिरवला देखील. टप्पा पडला आणि तिथून बॉल थोडासा बाहेर निघाला. आणि अतिश थोरात यांनी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अगोदर आली. फ्रंट फूट वरून खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यशस्वी झालेले नाहीयेत. यावेळेस मात्र तो प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नात यावेळेस यशस्वी झालेले आहेत. बॉलच्या लाईन पर्यंत गेले यावेळेस आणि तिथून बॉल लांबा उचललं आणि पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे. षटकार. अतिश थोरात यांच्या बॅटमधून षटकार आला. 2 झेल सुटल्यानंतर जबरदस्त तडाखा दिलाय त्यांनी मधुर धुळे यांच्या विरुद्ध. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर या 6 धावफलकामध्ये होतोय बदल. 36 धावा धावफलकावर एक फलंदाज बाद असताना. पुढे आले. समोरच्या दिशेने मला उडवलंय. फिल्डर येत आहेत बॉलवर. यावेळेस मात्र चूक होणार नाही. पकडला जातोय झेल आणि संपतोय अतिश थोरात यांचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
तर मित्रांनो आता अजून एक फलंदाज बाजून परतलेला आहे. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचे आयकॉन मोरगाव बारामतीचे सुपरस्टार, मोरगाव बारामतीची रन मशीन नाव अक्षय तावरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर समोर आहेत पारनेरचे मधुर बॉलिंगसाठी. बॅकफुटला गेले, खूप चांगला स्ट्रोक खेळलाय तिकडे, फिल्डर नाहीयेत मागे. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु तिथेही यशस्वी झालेले नाहीयेत. अजून एक चूक झाली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. आलाय चौकार. ओव्हरचा खेळ आपण बघू शकतो इकडे संपतोय. 3 ओव्हर संपलेल्या आहेत. मधुर धुळेच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 12 आणि एक विकेट या ओव्हरमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाली. 3 ओव्हर संपत आहेत आणि 3 ओव्हर नंतर वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करहे या संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 ओव्हर नंतर 40 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता 4चा खेळ सुरू होतोय आणि 4थं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता निखिल यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याची धुरा दिली जाते. तर स्ट्रायकर एंडकडे जर आपण बघितलं तर सुनील खर्डे स्ट्रायकर एंडकडे. ओहो, फुलर लेंथवर खूप चांगला बॉल पुढे ठेवला होता. लेंथ बॉलचा वापर केला होता. पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर. पहिला चेंडू मात्र आत्मविश्वास वाढवणारा. सुरुवात चांगली करावी लागते आणि मैदानाच्या आतमध्ये निखिल यांनी मात्र चांगली सुरुवात केली आहे. पहिला बॉल निखिल यांच्या माध्यमातून चांगल्या टप्प्यावर आपल्याला बघायला मिळालेला आहे. थोडीशी जागा बनवली आहे आणि या बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली आहे. सुनील खर्डे यांनी लगावलाय टोला आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार. तर मला वाटतं तिसरे पंच इथे चेक करतायत. शॉट अटेम्प्ट कुठं केलेला आहे ते बघणं मात्र इथे निर्णायक ठरेल. एस्टनच्या पाठीमागून जर शॉट अटेम्प्ट केला असेल कुठला ना कुठला भाग तुमचा मात्र पुढे असला पाहिजे आणि तसं जर झालं नाही तर मग तुम्हाला त्या धावा मिळत नाही. बॉल काउंट केला जातो परंतु तुम्हाला धावा मिळत नाही. आता बघूयात काय निर्णय असेल. आपण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून देखील सर्व दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. कशा पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. पर्याय निवडला होता सुनील खर्डे यांनी परंतु तो पर्याय योग्य होता का ते मात्र इकडे आता तपासलं जाईल. आणि या ठिकाणी मला वाटतंय षटकार घोषित करण्यात आलेला आहे. वैभव कातोरे सर तिकडे निश्चितच हे सर्व सूचना खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहेत. इम्पॅक्ट जो आहे तो निश्चितच स्टंपच्या पुढे बॅटरी बॉलचं जर कनेक्शन झालेलं असेल तर निश्चितच तेही तपासलं गेलेलं आहे आणि तेच ओळखून पंचांनी देखील खूप चांगला निर्णय दिलाय. षटकार इथे घोषित करण्यात आलेला आहे. 6 धावा मिळत आहेत. सुनील खर्डेने एक जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 6च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे गेली. धावफलकावर 46 धावा. बॉलिंग करण्यासाठी निखिल तयार होत आहेत. निखिलचा अगोदरचा चेंडू बराचसा हाफ ट्रॅकर होता आखूट टप्प्याचा. फुलर लेंथवर बॉल यावेळेस जर बघितलं तर फिल्डर लॉंगॉन वरून येत आहे तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 47 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. अक्षय तावरे आज इन ॲक्शन आपल्याला निश्चितच लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतात. आपण कालच अक्षय तावरे या खेळाडूबद्दल चर्चा केली की काल मोहम्मद हैदर या खेळाडूने 7 चेंडू आणि 7 लागोपाठचे षटकार खेळले होते. अक्षय तावरेने देखील या स्पर्धेमध्ये या एका पर्वामध्ये तो विक्रम केलेला आहे आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला
आपण निखिल यांना बघू शकता. जबाबदारी मोठी आहे निखिलच्या खांद्यावर. क्षेत्ररक्षकांना देखील त्याला साथ द्यावी लागेल. यावेळेस उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. खूप दूरवरचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय तावरे यांचा टावरिंग 6. प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्या जर जवळ असेल बॉल तर आपण कृपया करून टाका मध्ये. मॅच बॉल आहे. प्रेक्षकांना विनंती राहील, जर आपण तो बॉल पाहिलेला असेल किंवा आपल्या जवळ असेल तर कृपया करून आमची विनंती आहे, आपण तेवढा बॉल द्या आतमध्ये. तोपर्यंत एक बॉल टाका आतमध्ये. सापडलाय बॉल. मॅच बॉल सापडलाय. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं अतिशय सदाबहार आयोजन. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे आणि दुसऱ्या बाजूला वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे. या दोन संघांमध्ये सुरू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा आज संगमनेरमध्ये आपल्याला घेऊन आलेला आहे. आज जर बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेट आपल्या सर्वांचा आवडता खेळ आणि या टेनिस बॉल क्रिकेटला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येत आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत असणार आहे, कारण आज देखील 4 तगडे आणि ताकदवान संघ एकमेकांच्या विरुद्ध. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक फिल्डर येत आहेत लॉंग वरून. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 54 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 54 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स, 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकारांचा राजा आणि शतकांचा महाराजा म्हणजे सुनील स्ट्रायकर एंडकडे. अनेक शतक आपल्या कारकिर्दीमध्ये सुनील खर्डे यांनी झळकावलेले आहेत आणि राहुरीचे एक आक्रमक फलंदाज. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा मानस बॅट बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे आणि षटक क्रमांक आपण जर बघितलं तर 4चा खेळ पूर्ण झालाय. 4 ओव्हर नंतर धावफलकावर टाकूयात नजर. 2 फलंदाज बाद आहेत आणि 4 ओव्हर नंतर 54 धावा. गणेश परबत आणि विलास सानप यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. 4 ओव्हर इकडे संपलेल्या आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावा 54. बॉलिंगसाठी अनिल पारधी यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय, तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज अक्षय तावरे. ओहो, यावेळेस मात्र काय घडलंय, मोये मोये मुवमेंट, क्या बात आहे. परंतु इकडे पंचांनी डेड बॉलचा इशारा दिलाय. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता आणि निश्चितच मृत चेंडूची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. परंतु निश्चितच मला वाटतंय आता ही दृश्य tenniscricket.in इंस्टाग्राम पेजवरून इतकी व्हायरल होईल की त्यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता किती व्हायरल होईल त्याचीच प्रतीक्षा आपल्याला असणार आहे. अक्षय तावरे यांनी निश्चितच बॉलपर्यंत गेले होते आणि तिथून हा फटका एक्झिक्यूट केला होता. डेड बॉलचा इशारा वैभव कातोरे सरांच्या माध्यमातून देण्यात आला. अनिल पारधी यांच्या हातातनं बॉल सटकला आणि तिथे डेड बॉलची घोषणा करण्यात आली. पहिला बॉल होता आणि पहिला चेंडू टाकत असताना आपण जर बघितलं तर या घटना अनेक वेळा खेळाडूंसोबत गोलंदाजांसोबत घडताना आपल्याला बघायला मिळत असतात. पुढचा बॉल यावेळेस उठवलाय बॉल आणि सरळ प्रेक्षकांमध्ये फेकून देण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉल. अक्षय तावरे यांचा तडाखा, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. त्यावेळेस रडारमध्ये बॉल मिळाला, स्लॉटमध्ये बॉल मिळाला आणि त्याला 6 धावेसाठी
सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं. त्यानंतर अनिल पारधी यांचं देखील चांगलं पुनरागमन. हा चेंडू मात्र निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण या स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूने पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न त्यांचंच पूर्ण होणार. जो मात्र इथे चांगली कामगिरी करणार आहे त्याचंच स्वप्न इथे पूर्ण होईल. आणि संघ एकाने जिंकत नाहीत, संघ एकीने जिंकतो आणि तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ते दाखवावं लागेल. यावेळेस देखील आखूट टप्प्याचा बॉल होता आणि गोलंदाजाला अक्षय तावरे यांनी परत एकदा आसमान दाखवलंय आणि बॉलला पाठवलंय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. धावा मिळतायत 6. येतोय षटकार. पहिल्या सामन्यामध्ये अक्षय तावरेची बॅट बोलायला लागली आहे. जबरदस्त बॅटिंग. 6 चेंडूंमध्ये 23 धाव्यांवर नाबाद फलंदाजी अक्षय तावरे करतायत. ओव्हरमध्ये 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. परंतु अनिल पारधी यांना देखील कुठेतरी पुनरागमन करायचंय. परत एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेचा बॉल देखील बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि यावेळेच्या बॉलला देखील घडवली हवाई सफर आणि पाठवलंय सीमारेषेच्या पार. षटकार. अनिल पारधी 3 षटकार आलेत. कुठेतरी कमबॅक करण्याची आवश्यकता. पाहूयात काय घडेल. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल फिल्डर आहेत मागे. टीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. थोडंसं फंबल. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न मात्र होताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे. धावफलकावर 73 धावा. 2 खेळाडू बाद असताना षटक क्रमांक 5 सुरू आहे. चांगल्या टोटल कडे जाण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने इथे फलंदाजी करणाऱ्या संघाचा असेल. सुनील खर्डे सलामीला आलेले आहेत आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. चांगली बॅटिंग तेही करतायत. तर दुसऱ्या बाजूला अक्षय तावरे आल्याबरोबर मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता धारण करताना पाहायला मिळालेत. परंतु समोर अडिल, समोर उडवलाय बॉल आणि यावेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन पार जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो खेलते हैं सिक्सर खडे खडे, नाम है उसका सुनील खर्डे आणि तेच इकडे बघायला मिळालं. हा बॉल देखील सीमारेषेच्या पार. अजून एक षटकार. शेवटचा चेंडू देखील सुनील खर्डे यांच्या रडारमध्ये मिळाला आणि फटका खेळल्याबरोबर त्यावर षटकाराची मोहर लागली होती. इतका सुंदर स्ट्रोक पाहायला मिळालाय. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर 79 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक, शेवटचं षटक मैदानाच्या हातमध्ये टाकलं जात आहे आणि राम मोहिते यांच्या हातामध्ये शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी. अकोलेचे अजून एक प्रतिभाशाली गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर समोर आहेत अक्षय तावरे यांचं आव्हान राम मोहिते यांच्या समोर. पहिलाच बॉल फुलर लेंथवर मिळालाय आणि अक्षरशः खोदकाम केलंय अक्षय तावरे यांनी आणि राम मोहिते यांचं देखील भव्य दिव्य स्वागत या षटकारानं दंडी केलंय. बॉल बाउंड्री लाईन पार. अजून एक षटकार. खूप चांगला स्ट्रोक अक्षय तावरे यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. फुलर लेंथवर टाकलेला बॉल होता आणि त्याला फक्त आपण जर बघितलं ना तर उडवलं आणि टायमिंग प्रॉपर बघायला मिळाला होता. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर षटकार आलेला आहे. परत एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मागे फिल्डर, परंतु बॉल त्यांना एकटा सोडून निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. नगराध्यक्ष मैथिलीताईंचा जो बॅनर आहे तिथे बॉल जाऊन धडकतोय आणि 4 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत. 4 रन्स. षटकारापाठोपाठ चौकार आणि धावसंख्या देखील आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंगसाठी राम मोहिते तयार होत आहेत. 89 धावा धावफलकावर. परंतु समोर अनस्टॉपेबल अक्षय. रिव्हर्स. अजून एक तडाखा आणि हा बॉल मला वाटतं आता शोधून आणावा लागेल. हा बॉल यायला मला वाटतं वेळ खूप लागेल, मिळणारच नाही इतकं कर हे. या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. अक्षय तावरे
11 चेंडू नाबाद 46 धावसंख्येवर बॅटिंग करतायत. तर दुसऱ्या बाजूला सुनील खर्डे 11 चेंडू आणि 25 धावेवर नाबाद. बॉलिंगसाठी राम मोहिते परत रिव्हर्स आणि हा बॉल देखील हारून टाकलाय अक्षय तावरे यांनी आणि या बॉलला देखील सरळ फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि मैदानात जाऊन षटकार ठोकणार नाही तर अक्षय तावरे बी आपलं नाव नाही. अर्धशतक पूर्ण केले आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे. 101 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 100 पार आणि अक्षय तावरेनं आपलं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये 52. 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहेत. राम मोहितेच्या विरुद्ध जबरदस्त बॅटिंग इथे अक्षय तावरे करताना पाहायला मिळत आहेत. मी अगोदरही सांगितलंय बारामतीची रन मशीन आली आहे. परत एकदा हा लागोपाठचा तिसरा षटकार परंतु नाही तिकडे फिल्डर येत आहेत आणि खूप चांगला कॅच. फलंदाज आपण जर पाहिलं तर अक्षय तावरे यांना परतावं लागेल. यावेळेस जर तुम्ही बघितलं तर उंची जास्त मिळाली होती आणि लांबी कमी मिळाली. उंच पुरे खेळाडू तिकडे होते आणि त्यांनी मात्र चूक केलेली नाही. झेल पकडला आणि फलंदाज अक्षय तावरे यांचा खेळ इकडे समाप्त होतोय. मला वाटतं अनिल पारधी होते त्या ठिकाणी. खूप चांगला कॅच कॅरी केला. विकेट आली. फलंदाज अक्षय तावरे बाजून परत आहेत परंतु अक्षय तावरे यांची इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या अक्षय झाल्या पाहिजेत. 101 धावा 3 कड्यांच्या मोबदल्यात आणि शेवटचा आता एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाणार आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भूषण उघडे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. बाबत शेवटचा एक बॉल तर बॉलिंगसाठी आपण बघू शकतो राम मोहिते शेवटचा बॉल घेऊन येत आहेत. ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. कव्हरमध्ये बॉल फिल्डर येतात बॉलपर्यंत. तोपर्यंत एक सिंगल तर पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात येतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्रकर हे निर्धारित 6 ओव्हरमध्ये 103 बनवल्यात आणि या मॅचला जिंकण्यासाठी वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघाला पाहिजेत 104 धावा. ही बॅटिंग समरी आपल्याला पाहायला मिळते. सुनील खर्डे 11 चेंडू 25 धावेवर नाबाद. नवनाथ अडवळे 7 चेंडूंमध्ये 15 धावा बनवल्या. निखिल मात्र तिथे आपल्या गोलंदाजीमध्येच ते विकेट मिळवताना बघायला मिळाले. अतिश थोरात मधुर धुळे यांनी त्यांची विकेट मिळवली. 5 चेंडूंमध्ये 8 धावा त्यांनीही बनवल्या. अक्षय तावरे 13 चेंडूंमध्ये 52 बनवल्या आणि आजच्या दिवसातलं अर्धशतक आपल्याला निश्चित रूपाने बघायला मिळालं. बॉलिंग समरीचा जर विचार केला तर अनिकेत रोडे 1 षटक 13 धावा. निखिल 2 षटकं टाकली 29 धावा 1 विकेट त्यांना मिळाली. मधुर धुळे 1 षटक 12 1 विकेट त्यांनाही मिळाली. अनिल 1 षटक टाकलं 25 खर्च केला आणि शेवटच्या षटकामध्ये राम मोहिते यांनी 1 षटक टाकलं 24 धावा आणि अक्षय तावरे यांची विकेट त्यांना मिळाली. 103 झाल्यात आणि 104 धावेंचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. यानंतर जो सामना आपण खेळवणार आहोत पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि या सामन्यातील पराभूत संघ यांच्यामध्ये तिसरी मॅच होईल. अर्थात लुझर लुझरची मॅच होणार आहे याची काळजी घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. 104 एक मोठं टार्गेट आहे आणि या 104 धावा बनवण्यासाठी वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे आपले 2 फलंदाज आपण देखील ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅच चांगली होईल यात शंका नाहीये. जरी 104चा वड असलं परंतु प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. एका डावात क्रिकेट जिंकत नाही. मॅच जिंकता येत नाही तर 2 डाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल लावणं तितकंच कठीण आहे. सन्माननीय शंकर खैरनार
खास सासवरून इथे आलेले आहेत, त्यांचंही खास स्वागत. चला बॅट्समन चला ताबडतोब सलामीचे 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कोतुळवरून देखील आमचे अय्याजबाई काझी, इरफानबाई सय्यद, आमचे अमित भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर दररोज त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. येणाऱ्या 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान कोतुळ प्रीमियर लीग या स्पर्धेचं देखील आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याही स्पर्धेचा आनंद सर्व प्रेक्षकांनी घ्यावा हीच विनंती असणार आहे. त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत असणार आहे. चला बॅट्समन फलंदाज, एवढा वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे विनंती आहे थोडंसं लवकर चला. तर या 104 धावा बनवण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर अमोल गागरे आणि त्यांच्या जोडीला सुहास खुळे हे 2 फलंदाज येतात बॅटिंगला. तर पहिल्या ओव्हरकरिता जर आपण पाहिलं तर ज्यांनी बॅटिंगमध्ये आपला दमखम दाखवलाय तेच अक्षय तावरे बॉलिंगसाठी पहिल्या ओव्हरमध्ये. 104चं एक मोठं टार्गेट आहे, परंतु निश्चितच तुम्हाला ते बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणतात ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागेल. अमोल गागरे आणि सुहास खुळे यावरची जर आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू फुल फॉर्म मध्ये आहेत. अमोल गागरे असतील किंवा मग दुसऱ्या बाजूला सुहास खुळे असतील. 2024-25 2025-26 हंगाम या 2 खेळाडूंनी निश्चितच गाजवलेला आहे. परंतु आज या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग जर करायचा आहे तर मग या 2 फलंदाजांना चांगली सुरुवात देखील करून द्यावी लागणार आहे. बॉलिंगसाठी अक्षय तावरे आलेले आहेत, एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत आणि विशेष म्हणजे अक्षय तावरे या नावाभोवती खूप मोठं वलय आहे. एक वलय अंकित नाव, तेच नाव गोलंदाजीसाठी अक्षय तावरे येत आहेत. तर समोर आपण बघू शकता अमोल गागरे यांना. चला मॅचला सुरुवात होईल. दुसरा डाव सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय 4 वाजून 59 मिनिटे झाली आहेत आणि पहिला बॉल टाकला जातोय. फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण, टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय, प्रतिकार केला जातोय आणि पहिल्याच बॉलवर अमोल गागरे यांचा तडाखा, पहिल्याच बॉलवर षटकार. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवर एक षटकार आलाय. तुम्हाला निश्चितच चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. खराब चेंडू टाकून चालणार नाही. आणि पहिला बॉल जर आपण बघितला तर फुल टॉस मिळाला आणि गोलंदाज अक्षय तावरेचा फुल्ली लॉस झालाय. पहिल्याच बॉलवर षटकार, अमोल खातं उघडतायत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. चांगलं पुनरागमन अक्षय तावरे आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत. यावेळेस थोडासा वेग दिला होता आणि विशेष म्हणजे ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, फलंदाजापासून दूर ठेवला होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा मानस यशस्वी झालेले नाहीत. अमोल गागरेसाठी हा डॉट बॉल. बॉल हवेत, फटका फसलाय. नितीन काका हसे बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं बटन. फलंदाज अमोल गागरे यांचा खेळ संपतोय. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिलं नुकसान फलंदाजी करणाऱ्या संघाचं. पहिली विकेट. तर मित्रांनो, पहिली विकेट आली. नितीन काका हसे यांनी झेल पकडला. प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे आणि हा झेल पकडताना निश्चितच सर्व अनुभव त्यांनी पणाला लावला. त्यांच्यासाठी हा सोपा झेल होता आणि त्यांना माहिती आहे अमोल गागरेची विकेट किती महत्वाची आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण एखादा धक्का प्रतिस्पर्धी संघाला दिला तर अजून थोडासा दबाव आपण टाकू शकतो. अक्षय तावरेचे कौतुक करावं लागेल. पहिला बॉल जरी खराब आला असला परंतु त्यानंतर खूप चांगलं पुनरागमन. बॅटिंगसाठी आपण बघू शकता आयकॉन अनिकेत रोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राजगुरुनगर खेडचे अनिकेत बॅटिंगसाठी.
पहिलाच बॉल, काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर नाही आहेत मागे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे अनिकेत रोडे घेत आहेत आणि पहिल्याच बॉलवर एक शानदार सदाबहार चौकार ठोकतायत. 4 रन्स. पहिल्या बॉलवर इकडे चौकार आलेला आहे. अनिकेत रोडे आल्याबरोबर चौकार ठोकतायत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी हात खोललेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू असल्या कारणे व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलाय. वैभव कातोरे सर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेसोबत त्यांचं देखील एक वेगळं नातं राहिलेलं आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग, कित्येक वर्ष या स्पर्धेसोबत ते जोडलेले आहेत. आज त्यांचंही आगमन, त्यांचे स्वागत आणि एक शानदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये अनिकेत रोडे यांच्या बॅटमधून रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला होता आणि विशेष म्हणजे बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करतोय, चौकार आलाय. रिव्हर्स केला, चौकार आला. पुढे येत खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट मध्ये बॉल, फिल्डर आहेत तिकडे मिड विकेटला बॉलला उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. ओव्हर नंबर 1 संपलाय. पहिल्या वर नंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. पहिल्या वर नंतर धावा 16, एक फलंदाज बाद. 30 चेंडूंमध्ये 88 ची अजून एक गरज. बॉलिंगसाठी नवनाथ हडवळे आले आणि समोर अनिकेत रोडे होते. अनिकेत यांनी पुढच्या एकदा एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर नव्हते मागे आणि बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय. खाली क्षेत्र निवडलं आणि एक्स्ट्रा कव्हरला चौकार आलेला आहे. धावसंख्या चौकाराने पुढे जाते. 20 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी आपण बघू शकता नवनाथ हडवळे यांना. फुलर लेंथवरचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डर मिड विकेट मध्ये आहेत. एकच धाव तिकडे पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावफलक 1 ने पुढे, धावसंख्या 21. यानंतर जो तिसरा सामना आपण खेळवणार आहोत, पहिल्या सामन्यातील पराभूत संघ आणि या सामन्यातील पराभूत संघ, या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होईल. अर्थात लुझर लुझरचा सामना आपण खेळवणार आहोत. याची सर्व संघांनी, संघ मालकांनी आणि कर्णधारांनी दखल घ्या. 28 बॉल 83. वाईड यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता. हा चांगला बॉल, फलंदाजाला बंदिस्त करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. सुहास खुळे यांच्यासाठी हा चेंडू मात्र इकडे डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुहास खुळे यावर्षी निश्चितच फुल फॉर्म मध्ये आहेत. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये त्यांना या मोठ्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा आहे तर मग चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागेल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे फिल्डर येथील बॉलवर तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या 21 या आकड्यावर जाताना आपल्याला 22 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रेक्षकांची देखील हळूहळू गर्दी व्हायला लागलेली आहे. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने. यावेळेस बॅटची एज आणि मोठी विकेट इथे प्राप्त करण्यात यशस्वी झालेत. नवनाथ हडवळे यांनी अनिकेत रोडे यांना माघारी पाठवलंय. पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज इथे बाद. दुसरा फलंदाज. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो अंतिम टप्प्याकडे जातोय आणि 22 धावा धावफलकावर आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बॅटिंग करण्यासाठी आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये मधुर धुळे स्ट्रायकर एंड कडे आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळणार आहेत.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. फुलर लेंथवरचा बॉल मिड ऑफ तिकडे बॉलवर येण्याच्या प्रयत्नात आहेत. वाह, कमालीचे एफर्ट अक्षय तावरे यांचे. एक धाव तिकडे पूर्ण होईल आणि षटक क्रमांक 2 संपलं जात आहे. 2 ओव्हर नंतर आपण धावफलकावर नजर टाकूयात. 2 ओव्हर नंतर 23 धावा, 2 खेळाडू बाद झालेले आहेत. अजूनही 24 बॉल बाकी आहेत आणि येणाऱ्या 24 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही आपण जर इक्वेशन बघितलं तर 24 बॉलमध्ये 81 धाव्यांची अजूनही गरज आहे. 24 बॉल 81 ची गरज होऊ शकतात. त्यासाठी मात्र लढावं लागणार आहे. त्यासाठी मात्र पॉझिटिव्ह इंटेंटने लढावं लागणार आहे. या धावा आम्ही बनवू शकतो, हा इरादा तुमचा निश्चितच असला पाहिजे. आणि त्या इराद्यानं जर तुम्ही बॅटिंग केली, त्या इराद्यानं जर तुम्ही लढले मैदानात तर यशापर्यंत जाऊ शकता. आणि फलंदाजांना मात्र तो प्रयत्न इकडे करावा लागेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. तिसरं षटक घेऊन आयकॉन अक्षय तावरे आपल्याला बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळणार आहेत. परंतु समोर आहेत मधुर धुळे. आज अमोल कवडे यांना देखील आपण इन ऍक्शन बघू शकता. खरं तर या प्रभागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे, परंतु आज संघाची जबाबदारी सुद्धा. यावेळी चांगला स्ट्रोक बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. मधुर धुळे यांच्या बॅटमधून एक शानदार ड्राईव्ह करण्यात आलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईन पार, येतोय चौकार. धन्यवाद. आपण पहिल्या डावाचा जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये ज्यावेळेस वैभवी दूध संकलन केंद्र करे संघ बॅटिंग करत होता, पहिल्या 4 ओव्हरमध्ये एवढ्या धावा नव्हत्या, परंतु 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. पहिल्या इनिंगमध्ये 5व्या ओव्हरमध्ये 25 आल्या होत्या, 6व्या ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या. म्हणजे जवळजवळ पहिल्या डावात शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 50 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे इथे देखील तुम्हाला त्याच रणनीतीने बॅटिंग करावी लागेल. तुम्हाला इथे देखील त्याच पद्धतीने जर तुम्ही बॅटिंग केली, शेवटच्या काही षटकांमध्ये जर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर तुम्ही त्या धावसंख्येपर्यंत देखील जाऊ शकता. विकेट जरी तुम्ही गमावले असल्या परंतु लढायचं इकडे. उडवलाय बॉल, फटका हवेत, फिल्डर बॉलच्या खाली. नवनाथ अडवळे चूक करणार नाहीत. मधुर धुळे यांची विकेट आली आणि अक्षय तावरे 2 मोठे मोहरे टिपण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. मधुर धुळे यांना देखील परतावं लागतंय. फलंदाजी करणाऱ्या संघाला हा 3रा हादरा आहे, परंतु अक्षय तावरेला मिळालेली ही 2री विकेट आहे. तर मधुर धुळे देखील माघारी परतले आणि हा 3रा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला बसला. नवीन फलंदाज निखिल बॅटिंगसाठी येत आहेत. ज्यांनी बॉलिंगमध्ये आपला प्रभाव टाकला होता तेच निखिल आता बॅटिंगसाठी. आतापर्यंत जर बघितलं तर या डावामध्ये 14 बॉल टाकून झालेत. त्यातले 2 बॉल सुहास कुळे यांनी खेळलेले आहेत आणि ते सलामीला आलेले आहेत. सुहास कुळे यांच्याकडे देखील जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. या मैदानाचा बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि विशेष म्हणजे संगमनेरच नाही तर सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मिस्टर 360 म्हणून ते ओळखले जातात. गोल मैदान जर असेल, वर्तुळाकार जर मैदान असेल तर सुहास कुळे यांची बॅटिंग देखील पाहायला मजा येते. आज त्यांच्यावर देखील नजरा राहणार आहेत. 104चं टार्गेट आहे आणि 104 बडवायचे असल्या तर सुहास कुळे यांना एकट्याला लढून चालणार नाही. दोन्ही बाजूने धावा येणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूने जर हल्ले झाले तर मग त्या धावसंख्येपर्यंत तुम्ही जाऊ शकता. धावफलकावर 28, 3 खेळाडू बाजून परतलेले आहेत. 104 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघासमोर. आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 2 आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं हे सदाबहार आयोजन. आज 3रा दिवस. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर नाही आहेत मागे. बॉल वेगात चाललाय. अगदी घरंगळत बॉल सीमारेषा ओलांडतोय. या मैदानाला घासत, चाटत आणि पुसत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. चौकार आलेला आहे. धावफलकावर आपण नजर टाकूयात. 32 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत आणि या 4च्या मदतीने धावफलकामध्ये देखील आता थोडासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक होता. मेरिटवर खेळले त्यावेळेस श्वास. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट तर वेगात फिरवली गेली आहे परंतु यशस्वी नाही झालेत. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. अक्षय तावरे यांच्या माध्यमातून
आज प्रत्येक खेळाडूला आपला दमखम दाखवावा लागेल. आज फलंदाजांना, आज गोलंदाजांना, आज क्षेत्ररक्षकांना देखील दमखम दाखवायचा आहे. फुलर लेंथवर पुढे टाकलेला बॉल, लेंथ बॉलचा वापर करण्यात आला होता, परंतु एक धाव रोखू शकलेले नाहीयेत. एक सिंगल पूर्ण होते आणि षटक क्रमांक इकडे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये तिसरा आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 33, 3 खेळाडू बाद, प्रतिषटक 11ची सरासरी राखली आहे. परंतु या मॅचला जर जिंकायचं तर जवळपास 24ची सरासरी तुम्हाला राखायची आहे आणि जी आता 11 वर आली आहे. अजूनही 18 बॉल बाकी आहेत, पाहिजेत 71 धावा. 18 चेंडूंमध्ये 71 धावांची अजून आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आपण पाहतोय अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. या स्पर्धेची प्रत्येकाला उत्कंठा असते. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आखूट टप्प्याचा बॉल मिळाला आणि खाली क्षेत्र निवडलं. सुहास खुळे यांनी बॉलला पाठवले सीमारेषेच्या पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल एकूण धावसंख्या 37. व्हाईट बॉलचा इशारा. नवनाथ हडवळे आलेत बॉलिंगसाठी. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि संघासाठी 4थं षटक. खरं तर क्रिकेट हा भागीदारींचा खेळ आहे. आपण सातत्याने पाहत असतो फलंदाजांची भागीदारी, गोलंदाजांची देखील भागीदारी पाहायला मिळते. ज्यावेळेस 2 गोलंदाज आपला स्पेल पूर्ण करतात, नवनाथ हडवळे आणि अक्षय तावरे यांची बॉलिंगमध्ये भागीदारी पाहायला मिळाली. त्यावेळेस चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये तिकडे. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकात होतोय बदल. 39 धावा धावफलकावर प्रयत्न करावे लागणार आहेत. मंजिले मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करे वो गलत बात है. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर लढत राहिले तर यशापर्यंत जाऊ शकता आणि तो प्रयत्न इकडे प्रत्येक खेळाडूला करावा लागणार आहे. बॉल तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. लॉंग आउट मध्ये फिल्डर येतात बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल मात्र इकडे पूर्ण करण्यात आलेली आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या झाली आहे 40 धावा. दरवर्षी आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला पाहत असतो. आज बघता बघता 12वं वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं. आज या स्पर्धेने तब्बल 1 टप पूर्ण केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्लिअर केलाय. खूप चांगला स्ट्रोक इकडे आपल्याला बघायला मिळतोय. मागे फिल्डर नव्हता, खाली क्षेत्र निवडलं, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पार. सुहास खुळे अजून एक चौकार ठोकतायत. 4 रन्स. नवनाथ तयार होतील. यावेळेस देखील पुढे टाकलेला बॉल, त्याला ऑन साइडला दिशा दिली आहे. फिल्डर आलेच बॉलवर. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. समीकरण बदलत चाललंय. पहा, 104 बनवायच्या 6 ओव्हरमध्ये आता 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 27.23, जवळपास 28ची सरासरी राखायची आहे. 13 बॉलमध्ये 59. बॅट वेगात फिरवली आहे, कनेक्शन झालेलं नाहीये. बॅट आणि बॉलमध्ये हा चेंडू मात्र निर्धाव घोषित, माफ करा, बाद घोषित केला जातोय. विकेट आली आणि फलंदाज निखिल होतात बाद. विजय शिरसाट वडगाव पानचे खेळाडू आहेत. तेच आता बॅटिंगसाठी येत आहेत. 4 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. 4 ओव्हर नंतर 45 धावा. बॉलिंगसाठी आपण बघू शकतो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कैलास उगले यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. संगमनेरचे अजून एक वेगवान गोलंदाज आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. परंतु समोर कोल्हेवाडीचे सुहास खुळे. ओहो, वेगात टाकलेला बॉल. इथे जर आपण बघितलं तर अगदी शरीराच्या दिशेने टाकलेला होता. फक्त बॅट टाकण्याचा प्रयत्न तिकडे सुहास खुळे यांनी केला आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं तर निर्धाव घोषित केला गेलेला आहे.
सुरुवात चांगली केली आहे कैलास उगले यांनी देखील. या स्पर्धेचा विचार जर आपण केला तर यावर्षी 4 विजेत्या संघांना अर्थात संघ मालकांसाठी मात्र टू व्हीलर या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. 1,51,151 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. फुलर लेंथवरचा बॉल सरळ एष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि इकडे फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. मोठी विकेट आली आहे. सुहास खुळे यांना परतावं लागेल. अजून एक धक्का, अजून एक विकेट, अजून एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला परत. कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो, आत्मविश्वास फार महत्वाचा असतो. आणि जरी पहिल्या डावामध्ये 103 धावा झाल्या असल्या, 104चं टार्गेट असलं, परंतु तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये तो प्रयत्न करायचा होता. या धावसंख्येला जर तुम्हाला पार करायचं होतं तर मग तुम्हाला आत्मविश्वासाने लढायचं होतं. ते बघायला मिळालं नाही. आत्मविश्वासच बघायला नाही फलंदाजांमध्ये. आणि इकडे जर आपण बघितलं एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी गेले. 5वा धक्का, पायांवर टाकलेला बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे, फ्लिक केलंय बॉलला. बॉल मात्र वेगात सीमारेषा ओलांडतोय. क्षेत्ररक्षकाकडे संधी नव्हती आणि बॉल सरळ सीमारेषा क्लिअर करत असताना चौकार आलाय. भूषण यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. कैलास उगले बॉलिंगसाठी मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते, परंतु कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. फिल्डर मिड विकेट वरून नवण्यात आलेत. एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. पहा, 104 धावेंचं टार्गेट होतं. क्रिकेटमध्ये, विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण अशा देखील धावेंचा पाठलाग पाहिलेला आहे. आम्ही तर राहुरीमध्ये 112 धावांचा पाठलाग पाहिला होता. एका खेळाडूने शतक बनवलं होतं काल. अनिकेत काळे जे खेळाडू खेळण्यासाठी आले होते, 113 का 112चा पाठलाग करायचा होता आणि तिथे एकटे अनिकेत काळे यांनी शतक बनवलं होतं. असे अनेक उदाहरण आहेत. तुम्ही प्रयत्न जर केले तर अशापर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर उतरल्यानंतर लढावं लागतं. बॉलिंगसाठी कैलास, बॉल उठवलाय, समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. विजय शिरसाट यांचा तडाखा आणि बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईन पार. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. चौकार, माफ करा, भूषणच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. ओव्हर संपली आहे. विजयच्याच बॅटमधून हा चौकार आलाय. तर ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. षटक क्रमांक आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी 5चा खेळ संपला जातोय आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आहे 54 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू बाकी राहिलेले आहेत 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 50 धावेंची. शेवटचे 6 चेंडू आणि 50 धावा पाहिजेत. अमोल कवडे आलेत बॉलिंगसाठी. आज जर आपण बघितलं तर प्रेक्षकांसाठी लकी डॉच्या कुपन्सची विक्री देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती राहील 20 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि आपलं नशीब आजमावा. तुम्हाला स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी आहे. त्यामुळे लकी ड्रॉ आजपासून सुरू झालेला आहे. अमोल कवडे बॉलिंगसाठी आलेत आणि विजय शिरसाट यांची विकेट मिळवत आहेत. क्लीन बोल्ड फलंदाज इकडे बाजून परत आहेत. थँक्यू डीजे, धन्यवाद. सागर खेमदार बॅटिंगसाठी आलेले आहेत. साई स्वामी, यश एंटरप्राइजेस, कोल्हेवाडी, घोलेवाडी, नांदुरी, दुमाला संघाचे कर्णधार रेडी राहायचंय. या इनिंग नंतर लगेच टॉस होणार आहे. यातून जो पराभूत होईल त्या संघाच्या कॅप्टनला देखील आमची विनंती राहील आपण लगेच टॉस साठी यायचंय. कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन इकडे दाखवत आहेत. या अगोदरच्या चेंडूवर अमोल कवडे यांनी विकेट मिळवली आणि विकेट मिळवण्यासाठीच ते ओळखले जातात.
याच मैदानावर सातत्याने सराव करत आहेत. जांताराच्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. अंतिम षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. आजपासून आपण बघू शकतो लकी ड्रॉचं आयोजन स्पर्धेच्या निमित्ताने आहे. 20 रुपयांचं कुपन आपण खरेदी करा, आपलं नशीब आजमावा आणि 20 रुपयांमध्ये तुम्हाला स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी आहे. त्यामुळे आपल्या मुख्य मंचावर आमच्या आयोजक कमिटीचे सदस्य अनिल केदार यांनी आमचे सर्व सहकारी आहेत. आमचे बांगर मामा यांच्याकडून आपण कुपन खरेदी करू शकता. त्यामुळे 20 रुपयांचं कुपन आहे, आपण लवकरात लवकर ते खरेदी करा. अजून एक विकेट, अजून एक फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज थोडंसं धावत चला. राम मोहिते आलेत बॅटिंगसाठी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 49 धाव्यांची गरज आहे. या सामन्यावर आता मजबूत पकड मिळवलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. शेवटचे बॉल 2 आहेत. अमोल कवडे यांचे कौतुक करावं लागेल. 4 चेंडूंमध्ये 1च धाव आणि 2 विकेट. जबरदस्त कामगिरी. 55 धावा. यावेळेस मात्र फुलर लेंथवर टाकलेला बॉल पंचांकडे अपील आणि अजून एक विकेट. या ओव्हरमध्ये तिसरा धक्का दिलाय. तिसरा फलंदाज या ठिकाणी बाजून परततोय. लेग बिफोर विकेटची शिकार ठरतात राम मोहिते. समोरच पकडले गेले आणि वैभव कातोरे सरांनी तिथे लगेचच बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये आपण tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी समोर पकडले गेलेत. विकेट आली आहे. अजून एक फलंदाज बाद आणि अमोल कवडे यांच्या खात्यामध्ये तिसरी विकेट. आणि आता हॅट्रिक चान्स आहे. हॅट्रिक बॉल. याच मैदानावर सराव करत असतात त्यामुळे अनुभव मोठा आहे आणि विशेष म्हणजे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन देखील युवा मराठा चषकाचं आयोजन केलं जातं. त्यांच्यावर जी जी जबाबदारी दिली ती अतिशय लिल्या पार पाडत असतात आणि शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये ती जबाबदारी लिल्या पार पाडली आहे. अलीम आलेत बॅटिंगसाठी. हॅट्रिक बॉल. चांगला स्ट्रोक. मागे फिल्डर नाही आहेत. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय परंतु हा सामना जिंकलाय वीरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र हे मनापासून अभिनंदन. हार्ड लक वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे. चला टॉस करण्यासाठी वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे संघाचे संघनायक ताबडतोब आपल्याला यायचंय. ही मॅच समोर आपल्या समोर आहे. 104चं टार्गेट होतं. 44 धावांनी मोठा विजय या ठिकाणी मिळवलेला आहे वैभवी दूध संकलन केंद्र या संघाने. चला टॉसला